या स्पर्धेबद्दल काही शब्द, नक्कीच काही मार्गदर्शन, काही प्रेरणा आपण ऐकू आणि येणारा आवाज शिवसेनेचा एक बुलंद आवाज सन्माननीय आमदार सुभाषजी भोईर साहेबांचा. जय महाराष्ट्र. जे स्पोर्ट क्लब वाकलन त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी अत्यंत मला वाटतं क्रिकेटची पंढरी या ठिकाणी पाहायला मिळते. वाकलनच्या या पंचकोशीमध्ये जी स्पोर्टच्या सर्व त्यांच्या सहकार्याने एक अत्यंत रात्रीचे क्रिकेट सामने या ठिकाणी भरवल्यात. मी मनापासून त्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो की एक चांगल्या प्रकारची नियोजन कसं असावं रात्रीच्या टुर्नामेंटमध्ये त्यांनी या ठिकाणी करून दाखवले. मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. एक चांगला चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला. वाकलन आणि आपला उंबरली आणि निळजे या दोन्ही संघामध्ये चुरशीच्या लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. मगाशी एकाच गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 4 हॅट्रिक केली आहे आणि एक नंतर एक सिक्सर, एक डॉट बॉल, नंतर एक विकेट. अशा प्रकारचं एक चांगलं चेतन पाटील याने एक चांगली गोलंदाजी करून या ठिकाणी धावांची गती त्या ठिकाणी थांबवली आणि 33 रन्सवर 33च केल्या ना 33 रन्सवर त्या ठिकाणी हा सामना उंबरलीचा थांबवला. मला वाटतं 33 रन 4 षटकामध्ये या ठिकाणी मला वाटतं फार कमी धावसंख्या आहे, परंतु तरी सुद्धा चांगली गोलंदाजी झाली. मी दुपारी 20-20 पाहत होतो. एक मोठी धावसंख्या त्या ठिकाणी झाल्यानंतर आपली इंडियाची टीम ढासळली. तशाच प्रकारे इथे सुद्धा एक तशा प्रकारचं चांगली गोलंदाजी झाली तर मला वाटतं एक चांगली चुरस या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. क्रिकेट हा माझा अत्यंत आवडीचा गेम आहे. मी नेहमी या ठिकाणी जेव्हा क्रिकेट पाहायला जातो तेव्हा सांगत असतो का मी इथपर्यंत जो पोचलो ते क्रिकेटमुळेच पोचलो. कारण 85ला पहिली टुर्नामेंट मी मनीषा नगर या ठिकाणी, मला वाटतं तुमचं काही लोकांचा जन्मसुद्धा नसेल, पहिली टीम 85ला तेव्हा लालचंद राजपूतच्या हातातनं आम्हाला त्या ठिकाणी पारितोषिक स्वीकारायला मिळालं. प्राईस 5,000चं, पण खर्च त्यावेळेला आमचा व्हायचा 50,000 रुपयाचा. कारण ती एक वेगळ्या प्रकारचे उत्साह आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद असायचा. त्यावेळेला मी डोंगरीवरून क्रिकेटचे चांगले प्लेयर आणायचो, उरणवरून चांगले प्लेयर आणायचो आणि एक पॅकर टाईप त्या ठिकाणी आम्ही एक संघ त्या ठिकाणी निर्माण करायचो. आणि त्या गेममध्ये एक अत्यंत चुरस आमच्यामध्येच असायची. मुंब्रा विरुद्ध मुंब्रा ही फायनलला टीम आली होती आणि त्या टीममध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला सांगितलं तर एक आश्चर्य वाटेल, 3 धावा जिंकायला पाहिजेत आणि 3 विकेट्स आम्हाला जिंकायला त्या ठिकाणी हव्या होत्या. आमच्याकडे गोलंदाजी होती, आमच्याकडे एक बाळू म्हणून एक चांगला बॉलर होता आणि एक ग्रॅबियल म्हणून एक चांगला बॉलर ठाण्याचे होते. शेवटच्या 3 रन्स आणि 3 विकेट, समोरच्याला 3 रन्स पाहिजेत, आम्हाला 3 विकेट पाहिजेत, पण ह्या दोन्ही 3 विकेट्स घेण्याचा तो बाळू जो आमचा होता त्यांनी त्या 3 विकेट घेतल्या. 1 रन्सने आम्ही त्या ठिकाणी मॅच जिंकली. आणि तेव्हापासून जी सुरुवात आज इथपर्यंत जी झाली आहे तेव्हा मी पाठीमागे बघण्याचा मला कधी वेळच आली नाही. एक अशी ही क्रिकेटच्या दुनियेमध्ये आपण खेळत असताना माणूस कुठून कुठपर्यंत येऊ शकतो हे क्रिकेटने मला त्या ठिकाणी दाखवून दिलं. आणि एक तो संघ माझा मुंबऱ्याचा, आज सुद्धा माझे सर्व जे खेळाडू आहेत त्या ठिकाणी पंडू म्हणून एक आमचा प्लेयर होता जो मुंबऱ्यातनं खेळायचा, एक पंढरी म्हणून एक होता प्लेयर जो चांगला ऑफ स्पिन करायचा. असे वेगवेगळे प्रकारचे आमची चांगली टीम अजून सुद्धा काही मुलं माझ्याबरोबर येत असतात. अनेक या ठिकाणी एक क्रिकेटची पंढरी आपण या ठिकाणी वाकलनच्या माझ्या सर्व या ठिकाणी भोईर बंधूंनी जी निर्माण केलेली आहे. कारण यांचे वडील माझे मित्र होते, पण मुलांनी वडिलांचं नाव अजून सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम शेवटी आपल्या हातामध्ये असतं का आपल्या मागे जे गेलेले असतात त्यांचं नाव कसं चालू ठेवायचं. कारण त्यांनी केलेल्या कार्याचं आपण त्या ठिकाणी सतत जतन करण्याचं काम मुलांच्या हातामध्ये असताना ते काम होईल. ही सर्व मंडळी वाकलनची त्या ठिकाणी करत असते. मी मनापासून त्यांना या क्रिकेटच्या माध्यमातून एक अभिनंदन, त्यांना धन्यवाद देतो. काय खेळाडू निर्माण करण्याचे एक हौस तुमच्यामध्ये आहेत. परवा तुम्ही एक चांगल्या प्रकारची फायनल जिंकली आणि आज तुम्ही स्वतः या ठिकाणी
रात्रीचे सामने या ठिकाणी भरवून एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळाडूंना निर्माण करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो, सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देतो. आणि जाता जाता माझ्या समालोचक जे आहे, एक आवडीचा माझा विषय आहे की समालोचकमुळे तुम्ही चांगल्या प्रकारे खेळ करू शकता. ते उत्साह त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम हे समालोचक करत असतात. म्हणून या सर्व समालोचकांना माझ्या वतीनं मनापासून त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतोय. एक चांगलं काम केल्यामुळे तुम्हाला आता सर्व ठिकाणी बोलवून असते. शेवटा तुम्ही आज बिझी झालेला आहात. आज तुला त्या ठिकाणी ड्रॉसाठी बोलवलं गेलं. आता 12 तारखेनंतर पुन्हा एक त्या ठिकाणी पर्वणी निर्माण होणार आहे. तर अशा प्रकारच्या क्रिकेटमध्ये तुमचं जे काम आहे ते प्रेक्षकांना आणि खेळाडूंना उत्तेजित करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी करता. मी मनापासून तुमचं धन्यवाद. या ठिकाणी मी पुन्हा सर्व या ठिकाणी जे बॅटिंग आणि फिल्डिंग दोन्ही संघांना मनापासून माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. शेवटी जो चांगलं खेळतो तो जिंकतो. खेळामध्ये चांगलं काम करणारच जिंकत असतो. आणि तसं काम मला वाटतं आता या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या कार्यसम्राट आमदार सुभाषजी भोईर साहेबांसाठी. थँक्यू सो मच.